आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी। 23 आरोपींविरुद्ध 4000 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे। दिनांक 12/2/2025 रोजी अवैधरित्या ऑनलाईन फनी रेप चक्री गेमच्या माध्यमातून फसवणूक झाल्याबाबत आरोपी नितीन महादेव पाटमस, रणजित महादेव सुतार, वैभव बाबू सुतार सर्वजण राहणार कुर्डवाडी तालुका माडा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। हा गुन्हा गंभीर आणि आर्थिक फसवणुकीचा असल्यानं पोलीस अधीक्षक सोलापूर यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्याकडे देण्यात आला होता। त्यांनी या गुन्ह्याची पडताळणी करून अवैध फन रेप, फन गेम, जीके ऑनलाईन चक्री गेम व्यवसाय करणारी कंपनीचे एजंट, डिस्ट्रीब्युटर्स, सुपर डिस्ट्रीब्युटर्स यांच्यासह एकूण 23 आरोपी यात निष्पन्न झाले। त्यांच्या खात्यावर 36,33,67,628 रुपये इतक्या रकमेचा व्यवहार केल्याचं निष्पन्न झालं। यातील आरोपींनी फिर्यादी आणि इतर 7 साक्षीदारांसह आरोपीच्या बँक खात्याच्या पडताळणीवरून 2,78,26,726 रुपयांची फसवणूक केलेल्या आरोपितांविरुद्ध दिनांक 27 जून रोजी प्रथम वर्ग न्यायालय माढा यांच्या कोर्टात दोषारोपपत्र सादर करण्यात आलं। बार्शीसह सोलापूर जिल्ह्यातील अवैध ऑनलाईन चक्री व्यवसायाचं रॅकेट यामुळे उद्ध्वस्त करण्यात आलं आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संजय जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अतिरिक्त कार्यभार आर्थिक गुन्हे शाखा यांच्या पथकातील गणेश कड, गांगुर्डे, वाघमोडे, शेख, यजगर, बोराडे, काळोखे, डोकडे, व्यंकटेश मोरे, स्वप्नील सन्नके, सचिन शिंदे यांनी ही कामगिरी बजावली।